नमस्कार मित्रांनो, मी अतुल सर. आज तुम्हाला इंग्रजी ग्रामरच्या एका शब्दाचा तुम्हाला त्याचे नियम आणि त्याचे उपयोग कसे आहेत हे सगळं सांगणार आहे. वहीमध्ये तुम्ही हे नियम लिहून घ्या. वाटलंच तर तुम्ही हे लेक्चर 2-3 वेळा पहा, मग तुमच्या लक्षात येऊन जाईल आणि नंतर लिहून घ्या. बघा, आता इंग्रजी ग्रामरच्या शब्दाचे नियम व उपयोग कोणीच शिकवत नाही. बघा, मुख्य क्रियापद. आता तो शब्द जो आहे तुमचा नीट. काय? नीट. आता ह्याला तुम्ही मुख्य क्रियापद म्हणून पण वापरू शकता. नीड, सेकंड फॉर्म आहे त्याचं नीडेड, थर्ड फॉर्म आहे नीडेड. म्हणजेच मला, बघा एक्झाम्पल तुम्हाला देतो. आय नीड युअर हेल्प, म्हणजे मला तुमच्या मदतीची गरज आहे. म्हणजे इथं काय? गरज असणे. नीडचा अर्थ काय झालाय? मुख्य क्रियापद म्हणून त्याचा अर्थ गरज असणे. त्याच्यानंतर काय? सहाय्यकारी गरज किंवा शक्यता. आता ह्याला इंग्लिशमध्ये ह्या नीडचा वापर तुम्ही सेमी मॉडेल म्हणून पण करू शकता. जसे की तुमचे मॉडेल एक्झॅक्टली आहे हे, तसे हे सेमी मॉडेल म्हणून काम करतं. ह्याच्यामध्ये ह्याचा अर्थ जसं की बघा, ही नीड नॉट गो नाव. जसं की तुम्ही कॅन, कुड, शुड, मस्ट जसं वापरता तसंच इथं नीडचा वापर तुम्ही त्या पद्धतीने करू शकता. आता इथं काय होईल? आय नीड युअर हेल्प. इथली वाक्यरचना काय? ही नीड्स युअर हेल्प. इथं काय झालंय? येस आलाय. तो येस इथं येणार नाही, कारण की इथं तुम्ही काय केलं? त्याला मॉडेल एक्झॅक्टली म्हणून वापरलेलं आहे, म्हणजे सेमी मॉडेल. लक्षात ठेवा. ओके, लक्षात गडबड करायची नाही. हा वापर वेगळा आहे, हा वापर वेगळा आहे. त्याच्यानंतर इन्फिनिटिव्ह सोबत. इन्फिनिटिव्ह म्हणजे काय? की दोन क्रियापदांना जोडणारा शब्द. म्हणजेच काय? त्याला क्रियापदांना जोडण्यासाठी जे टूचा वापर करतात त्याला इन्फिनिटिव्ह म्हणतात. बघा, तिथं पण ह्या नीडचा तुम्ही वापर करू शकता. जसं की डू यू नीड टू कम विथ अस. नीड नंतर टू. हे टू म्हणजे काय? तुमचं इन्फिनिटिव्ह. आलं लक्षात? म्हणजे तुम्ही तिथं इन्फिनिटिव्हचा पण वापर करू शकता. आता हे मस्ट च विरुद्धार्थी आहे. काय? नीड नॉट. काय? नीड नॉट. लक्षात ठेवा, मस्टचं विरुद्धार्थी काय आहे? नीड नॉट. मस्टचा अर्थ काय होतो? की करणं भाग आहे किंवा केलंच पाहिजे. आणि नीड नॉटचा अर्थ आहे करण्याची गरज नाही किंवा आवश्यकता नाही. कशाचा? मस्टचा अर्थ काय? बघा, क्रिया केलीच पाहिजे किंवा करणं भाग आहे. आणि नीड नॉटचा अर्थ काय होतो? बघा, गरज नाही किंवा आवश्यकता नाही. बघा, नीडच्या बद्दल तुम्हाला मी सगळी माहिती दिलेली आहे, संपूर्ण माहिती दिलेली आहे. याच्यात काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. पुढील सेशनमध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.